नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला आवडतायत ना मजेदार आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी? तर आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत. ती खूपच रंजक आहे, ज्याचं नाव आहे सिंह आणि ससा. ससा किती हुशार असतो आणि आपली हुशारी वापरून कशा मोठ्या संकटातून सुटतो ते आपण बघूया. चला तर मग सुरुवात करूया. एका जंगलात एक भयंकर असा सिंह राहत होता. तो रोज अनेक प्राण्यांची शिकार करत असे. जंगलातील सगळे प्राणी खूप घाबरलेले होते. त्यांना माहीत होतं सिंह आपल्याला कधी ना कधी तर खाणारच. एके दिवशी त्यांनी स्वतःहून सगळ्यांनी ठरवलं, दररोज आपण स्वतःहून एक प्राणी सिंहाकडे पाठवूया. सिंहही तयार झाला. दररोज एक प्राणी त्याच्याकडे जाऊ लागला. एक दिवशी अशीच सशाची वेळ आली. पण ससा मात्र खूप हुशार होता. तो मुद्दाम उशिरा निघाला. सिंह खूप वाट बघत होता. सिंह खूप रागवला. एवढा उशीर का? ससा घाबरल्यासारखा म्हणाला, महाराज, दुसरा एक सिंह मला अडवत होता. तो म्हणाला, मीच या जंगलाचा राजा आहे. सिंह अजूनच संतापला. मला दाखव, कुठे आहे तो? ससा त्याला एक खोल विहिरीजवळ घेऊन गेला. ससा म्हणाला, महाराज, तो आत आहे. सिंहाने विहिरीत पाहिलं. त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं. तो गरजला आणि रागाने थेट विहिरीत उडी मारली आणि तो बाहेरच आला नाही. ससा आनंदाने जंगलात परत आला. सगळे प्राणी खुश झाले. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? हुशारी आणि शांत बुद्धीने मोठ्यात मोठं संकट जिंकता येतं. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही हुशार सशाची गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.